नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील व्हिडिओपासून जिथून आपण स्किप केलं होतं तिथूनच आपण सुरुवात करूया. जसं आता दहशतवाद, या दहशतीबाबत आपण संपूर्ण डेफिनेशन्स मागील व्हिडिओमध्ये बघितली होती की दहशतवादी म्हणजे काय. तर पुन्हा एक वेळा शॉर्टमध्ये आपण याबाबत थोडीशी माहिती घेऊया की दहशतवाद म्हणजे असा की समजा एखादा सुरळीतपणे चाललेला एखादं क्षेत्र असेल आणि त्यामध्ये एक प्रकारचे दहशतीचे वातावरण निर्माण करणे म्हणजे दहशतवाद आहे. आता न्यूयॉर्क सिटी एक खूप सुंदर सिटी होती आणि त्यामध्ये काय केलं होतं, अचानक हवाई हल्ला केला होता आणि हवाई हल्ला केल्यामुळे काय झालेलं आहे, त्या संपूर्ण न्यूयॉर्क सिटीमध्ये एक दहशतीचे वातावरण झाले होते. आणि नुकता म्हणजे फक्त न्यूयॉर्क शहरामध्ये वातावरण निर्माण न होता संपूर्ण अमेरिकेमध्ये दहशतीचे वातावरण झाले होते. त्याच दरम्यानमध्ये तिथचे राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज बुश. आता जॉर्ज बुश दोन होते, एक होते 1990च्या दरम्यानमध्ये म्हणजे ज्यावेळेस सोव्हिएत संघातून अमेरिकेतून म्हणजे अमेरिकेला म्हणजे शीतयुद्धातून बाहेर कोणी काढले होते, जॉर्ज बुश सिनियर. त्यांना सिनियर म्हटलं जातं. ते का बरं म्हटलं जातं, कारण की त्यानंतर 2001मध्ये जॉर्ज बुश पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाले होते, ते दुसरे. आता ते जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले त्यामुळे त्या राष्ट्राध्यक्ष जे आधी 1990ले होते तर त्या जॉर्ज बुशला सिनियर या नावाने ओळखले गेले होते. तर ठीक आहे, एवढंच तुम्हाला समजलंच आहे की दहशतवाद म्हणजे काय. दहशतवादमध्ये सुरळीत चाललेल्या एखाद्या क्षेत्रामध्ये एक प्रकारचं दहशतीचे वातावरण निर्माण करणे आणि जे दहशतीचे वातावरण निर्माण करणारे जे प्रवक्ते असतात, जे व्यक्ती असतात, त्यांना दहशतवादी म्हणतात, म्हणजे आतंकवादी, टेररिस्ट. त्यानंतर जॉर्ज डब्ल्यू बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अल कायदा या संघटनेचे घडून आणण्यासाठी 9/11च्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांनी दहशतवादाविरोधी लढाईची ही एक लष्करी मोहीम आखली आणि या लष्करी मोहिमेसाठी त्यांनी अफगाण युद्ध 2001 आणि इराक युद्ध 2003 या लढाईमध्ये त्यांनी भाग घेतला. आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की भारतात आणि अमेरिकेमध्ये काय फरक आहे. भारताची जर तुम्ही सरकार बघितली तर भारतामध्ये पंतप्रधान हा 5 वर्षासाठी नियुक्त केला जातो आणि राष्ट्रपतीची निवडणूकसुद्धा 5 वर्षासाठी केली जाते. परंतु अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची नियुक्ती ही 4 वर्षाची असते आणि तो एक वेळा नियुक्त झाल्यानंतर सुद्धा तो दुसऱ्या वेळा नियुक्तीसाठी म्हणजे निवडणुकीसाठी तो उभा राहू शकतो. म्हणजे पहिला कार्यकाळ संपला आणि त्यानंतर तो आणखी 4 वर्षासाठी नियुक्त होऊ शकतो. परंतु जर त्याचे हे 2 कार्यकाल पूर्ण झाले तर त्यानंतर तो कोणत्याच निवडणुकीसाठी भाग घेऊ शकत नाही. हे कॉन्स्टिट्यूशन कुठचं आहे, अमेरिकेचं आहे. भारताचं कसं आहे 5-5 वर्षासाठी आणि आणखी त्यानंतर सुद्धा पंतप्रधानासाठी असो या राष्ट्रपतीसाठी हो की तो निवडणुकीसाठी उभा राहू शकतो. ठीक आहे, परंतु अमेरिकेमध्ये तसं होत नाही. त्यामुळेच जॉर्ज बुश हे 2 वेळाचे काय झाले, 2 वेळा राष्ट्राध्यक्ष झाले. त्यानंतर कोण होते राष्ट्राध्यक्ष, बराक ओबामा. तुम्ही नाव ऐकले असेल, बराक ओबामा 2009मध्ये नियुक्त करण्यात आले आणि 2016मध्ये त्यांची काय झाली म्हणजे बरखास्ती झाली आणि 2016मध्ये त्यांनी 2016मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती सत्ता दिली. तर हे तुम्हाला आता कार्यकाल समजलेला आहे. म्हणजे एक्स्ट्रा नॉलेज यासाठी देत आहे की समजा जर तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं काम पडलं तर तुम्ही लिहू शकता. आता पाहूया या पुस्तकामध्ये काय देण्यात आलेलं आहे. आता आपण ही जी काही जॉर्ज बुशबाबत माहिती घेतलेली आहे, त्यानंतर पुस्तकामध्ये याचबाबत जे आहे जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्याचबाबत संपूर्ण काही माहिती देण्यात आलेली आहे की आधुनिक दहशतवाद म्हणजे काय, दहशतवादी संघटना हे कशा प्रकारचे कार्य करते. 9/11च्या हल्ल्यानंतर आणखी काही हल्ले झाले, जसे 2002चा बाली हल्ला, मॅद्रिदचा 2004चा हल्ला, लंडनचा 2005ला, मुंबईला 2008ला, असे नेहमी प्रकारे दहशतवादी हल्ले होत गेलेले आहे. आता त्यानंतर पाहूया बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद. आता प्रादेशिकवाद तर तुम्ही बघितलेलेच आहे की प्रत्येक वेळेस प्रादेशिकवाद असते. जसं आता सीमा जर भिडल्या असेल तर त्या सीमेबाबत सुद्धा वाद असतात. आता भारताची जर सीमा बघितली तर भारताचा जो काही काश्मीर भाग आहे हा इकडून म्हणजे एका बाजूने तुमच्या डाव्या बाजूने समजा इथून पाकिस्तानला भिडलेली आहे तिची सीमा आणि इथून काश्मीरला भिडलेली आहे. तर अशा प्रकारचे जे काही सीमावाद आहे, म्हणजे आता कसं आहे तुम्हाला एक मॅपच दाखवतो, तुमच्यासमोर एक मॅप आहे की काश्मीरपासून भारताच्या वरून एक म्हणजे वन बेल्ट वन रोड हा एक महत्त्वाकांक्षी प्रयोग चीनने
केलेला आहे की चीन आणि पाकिस्तान या दरम्यान आर्थिक कॉरिडॉर यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प केलेला आहे. आता याचा एकच मुद्दा होता म्हणजे वन बेल्ट वन योजना वन रोडचा, की भारतातील जे काही म्हणजे भारताला एक प्रकारचा नामशेष करणे, म्हणजे भारताची जे काही पॉवर आहे ते कमी करणे. आता इकडल्या बाजूने चीन आहे आणि इकडल्या बाजूने कोणतं आहे, पाकिस्तान आहे, आणि या दोघांकडून एक प्रकारचे काय केलं जात आहे, भारतावर प्रेशर टाकलं जात आहे. तर ही महत्त्वाकांक्षी योजना भारताला एक प्रकारचे म्हणजे पिछाडण्या करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे, वन बेल्ट वन रोड. ठीक आहे. त्यानंतर पाहूया, रशियाने तेल आणि वायू निर्मितीच्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केलेली आहे. रशिया ऊर्जा स्रोताची महासत्ता म्हणून उदयास आलेला आहे. संपूर्ण जगाचा विचार केला तर संपूर्ण जगामधले बरेचसे देश रशियामधून जे काही ते इम्पोर्ट करतात. आता तुम्ही कधी न्यूजमध्ये ऐकलंच असेल की अमुक नावाचा जो काही ॲन आहे किंवा एखादं शस्त्रास्त्र असेल किंवा एखादं जहाज असेल, जे मोठ्या मोठ्या युद्धामध्ये जहाज यूज केले जाते, ते सुद्धा मोठे जहाज कुठे उत्पन्न होते, रशियामध्ये, आणि भारत रशियामधून इम्पोर्ट करतो. रशिया व्यतिरिक्त भारत हा अमेरिकेमधून सुद्धा इम्पोर्ट करतो. अमेरिकासुद्धा अशा प्रकारचे उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. रशिया अमेरिकानंतर चीन हा भारताचा म्हणजे सर्वात मोठा इम्पोर्टर आहे. म्हणजे आशियाचा जर विचार केला तर भारताची सीमा सर्वाधिक हे म्हणजे चायनाची भिडलेली आहे. आता चायना जेव्हा आता हा भारत आहे, समजा भारताच्या वर इकडे चायना आहे. चीनचे सर्वाधिक मोठे भारतावर नियंत्रण म्हणजे एक प्रकारचा दबाव ठेवण्याचा प्रयत्न करत आहे कोण, चीन. म्हणून भारताने कोणाला आपल्यासोबत घेतलेला आहे, अमेरिकेला. आता या संघटनेबाबत रशियाबाबत आपण विचार करूया की रशिया हा शांघाय कोऑपरेशन्स ऑर्गनायझेशनचा संस्थापक सदस्य असल्यामुळे रशियाचा बऱ्यापैकी जो प्रभाव आहे तो या संघटनेवर कायम आहे. ही संघटना शांघायमध्ये आहे आणि हे शांघाय हे स्थळ कुठं आहे, चीनमध्ये आहे. आता त्यानंतर पाहूया आसियान या देशाबाबत. आसियान ही एक संघटना आहे आणि आसियान या संघटनेमध्ये बरेचसे राष्ट्र हे सम्मिलित झालेले आहे. भारतसुद्धा या राष्ट्रामध्ये सहभागी होतो, परंतु प्रॉपर मेंबर हा भारत या आसियान या संघटनेचा नाही आहे. आसियानचे पीक तुमच्यासमोर आहे आणि त्यामध्ये बरेचसे राष्ट्र आहेत, जसं सिंगापूर, जे काही आपल्या भारताच्या बाजूले म्हणजे भारताचे तुमची जे काही आता नागालँड आहे, इकडे अरुणाचल प्रदेशची सीमा आहे. ठीक आहे. हा संपूर्ण आपला 7 सिस्टर असलेले राज्य आहे. म्हणजे यामध्ये अरुणाचल प्रदेश, इकडे नागालँड, इकडं मेघालय, इकडे मणिपूर. तर हे संपूर्ण जे काही राज्य आहे हे इकडल्या तुमच्या जे काही उजव्या बाजूनं, भारताच्या उजव्या बाजूने जे काही, आता मी तुम्हाला मॅपच दाखवत आहे की भारताच्या मॅपच्या बाजूले एक म्यानमार म्हणून देश आहे. हा सुद्धा या आशियानचा देश सदस्य देश आहे. म्यानमार, इकडं लाओस, कंबोडिया, आणखी सिंगापूर, मलेशिया, हे संपूर्ण देश, थायलंड, हे संपूर्ण देश आसियान या देशाचे काय आहे, सदस्य देश आहे. तर याबाबत तो आपण बघितलेला आहे. त्यानंतर पाहूया शीतयुद्धानंतर म्हणजे जे काही प्रादेशिक वाद झालेले आहे. आता प्रादेशिक वाद आपण आधीच सांगितलेलं आहे की जे काही म्हणजे सीमेशी जुडलेले आहे तर त्या सीमेची एकमेकांशी वाद निर्माण झालेले आहे. जसे भारताचे आता चीनसोबत वाद सुरू आहे. 1940 आणि 1950 या दरम्यानमध्ये आशिया आणि आफ्रिका या दरम्यानमध्ये प्रादेशिक वाद निर्माण झाला होता. परंतु युरोपचे लक्ष मात्र फक्त आर्थिक समन्वय म्हणजे पैसा कशा पद्धतीने आपण गोळा करू शकतो, कमवू शकतो. त्याचप्रमाणे युरोपमध्ये त्याच वेळेस युरोपियन कोळसा आणि पोलाद यांचे कारखाने उघडण्यात आले. त्यानंतर युरोपियन आर्थिक समुदाय 1957मध्ये सुरू करण्यात आला. युरोपियन अणुऊर्जा समुदाय 1958मध्ये. म्हणजे युरोप हा म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये न सापडता आपले आर्थिक व्यवहार सुरू करण्याच्या मार्गी लागले होते. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नाटोमध्ये जवळपास 29 सदस्य राष्ट्र आहे. म्हणजे 29 सदस्य राष्ट्र मिळून ही संघटना सुरू करण्यात आलेली आहे. शीतयुद्धानंतरच्या काळामध्ये प्रादेशिक संघटनांनी व्यापारावरही लक्ष दिले आणि त्यामुळे या काळामध्ये अनेक व्यापारी गट निर्माण झाले. आता हे संपूर्ण जे काय आहे व्यापारी गट आहे. आता हे आशियान झाले, नाटो झाले, SCO झाले. हे काय असते, हे एक संघटना असते. म्हणजे आता समजा नाटोमध्ये 29 सदस्य आहे. 29 सदस्य काय कशासाठी समिट करतात, कशासाठी एक वेगळे म्हणजे जवळ येतात, तर त्यांचं एकच मत असते की एकमेकांशी सहकार्य करणे. म्हणजे भारतातला एखादा प्रोडक्ट
असेल तर तो आशियानमधल्या एखाद्या समजा सिंगापूरमध्ये जाऊन विकायचे किंवा मलेशियामध्ये जाऊन विकायचे. तर हे एक प्रकारचं एक समिट असतात, एक प्रकारचं त्यांची संघटना असते. मग त्यासाठी एक प्रकारची त्यांची सवलत असते. समजा जर एखादा भारतामधला प्रोडक्ट समजा सिंगापूरमध्ये विकायचा असेल तर सिंगापूर जे काही सरकार असतात ते एक प्रकारचा करार लिहून घेतात. भारतापासून ते करार लिहून घेतात की एरवी कोणत्या कंपनीकडून समजा जर 30% टॅक्स घेत असेल तर भारत त्या म्हणजे सिंगापूरच्या त्या राज्य सरकारपासून एक करार लिहून घेतो की 3 वर्षासाठी जे काही 30% टॅक्स घेत होते तर त्यामध्ये कपात करून 25% टॅक्स घ्या. तर हे संपूर्ण त्याचबाबत असतात. म्हणजे एक प्रकारची व्यापार सहकारी वाढवणे. म्हणजे भारताने सिंगापूरमध्ये सहकार्य केलं. सिंगापूर काय करतील, आपला प्रोडक्ट लॉन्च करता वेळेस भारतामध्ये तर ते सुद्धा त्यांची सवलत मागतील. म्हणजे भारत एक प्रोडक्ट विकतील तर ते म्हणजे निर्यात करण्यासाठी ते काही पर्सेंटेज असतात त्या कमी करण्याची सवलत मागतात. आणि सिंगापूरमधला एखादा प्रोडक्ट भारतामध्ये विकायचा असेल तर ते सुद्धा सवलत मागतात. तर हे संपूर्ण संघटना ते एकमेकांशीच असतात. जसं हे आशियानमध्ये तर हे दरवर्षी एकमेकांच्या देशामध्ये भरल्या जाते. समजा जर 7 देश मिळून जर एखादी संघटना निर्माण झाली तर अल्टरनेटिव्ह प्रत्येक देशामध्ये काय होत असतात, समिट होत असतात. समिट म्हणजे संघटना तुम्ही बघितले असाल कधी प्रादेशिकमध्ये बरेचसे संघटना बरेचसे देशातले एकवटलेले लोक असतात. तर ते एक आता समजा दिल्लीमध्ये इतक्यातच एशियन या समिटची जे काही आहे ते दिल्लीमध्ये भरवण्यात आली होती. तर हे काय करतात, प्रत्येक देशातले जे काही मान्यवर असतात, मोठे मोठे प्रधानमंत्री असतात, राष्ट्रपती असतात, एखादे सचिव असतात, एखादी सेक्रेटरी असतात, हे संपूर्ण कुठे जमा होतात, एका जागी. आता समजा भारतामध्ये त्याचे आयोजन करण्यात आले असेल नवी दिल्लीमध्ये तर हे संपूर्ण नवी दिल्लीमध्ये जमा होतात. आणि समजा जर एखाद्या सिंगापूरमध्ये असेल तर सिंगापूरमध्ये जमा होतात, चीनमध्ये असेल तर चीनमध्ये जमा होतील. तर हे संपूर्ण एकवटल्या जाते आणि ते अल्टरनेटिव्ह चालू जाते. म्हणजे यावर्षी जर चीनमध्ये झाले तर दुसऱ्या वर्षी भारतामध्ये होतील, भारतामध्ये झाले का नंतर नेपाळमध्ये होती, नेपाळमध्ये झाल्यावर म्यानमारमधील होतील, म्यानमार नंतर झाल्यावर थायलंड. ते अशा प्रकारचे हे समिट हे अल्टरनेटिव्ह चालत असते. आणि त्या समिटमध्ये एक निर्णय घेतला जातो की 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 जे आर्थिक व्यवहार आहे ते कशा प्रकारचे करू. की मला समजा जर सिंगापूरला आपला प्रोडक्ट विकायचा असेल तर तो काय म्हणतो की भारताला म्हणतो की मला तुमच्या मार्केटमध्ये हा प्रोडक्ट विकायचा आहे. तर मग तो म्हणतो ठीक आहे. मग तो मग ह्या म्हणते म्हणजे सिंगापूर सरकार काय म्हणते की आम्हाला तुमच्या देशामध्ये एक सवलत पाहिजे. तर भारत सरकार म्हणते ठीक आहे मी सवलत देतो, परंतु आमचा काय फायदा आहे. तर तो म्हणते तुमचा एखादा प्रोडक्ट आमच्या देशामध्ये लॉन्च करा. ते म्हणते ठीक आहे तुम्ही आमच्या इथं एखादा प्रोडक्ट लॉन्च करा, आम्ही तुमच्या इथं प्रोडक्ट लॉन्च करतो. तर अशा प्रकारची ही संपूर्ण संघटना असते. तर त्यानंतर पाहूया आपण युरोपियन संघ. युरोपियन संघसुद्धा तशाच प्रकारचा झाला होता. ज्यावेळेस दुसरं महायुद्ध संपलं होतं, दुसऱ्या महायुद्ध व त्यानंतरचे शीतयुद्ध हे यामुळे सतत आलेले जे काही अस्थिरता होती. म्हणजे सरकार कसे आता कधी कसं असते, आता समजा तुमच्याजवळ कितीही पैसे असले परंतु तुमच्या मागे जर कोणत्या प्रकारचं एखादा टेन्शन असेल तर तुमचं काम होतील का नाही. तर ते याच प्रकारे युरोपियन संघ होता. युरोपियन संघमध्ये आपण बघितलेलं आहे त्या मॅपमध्ये हे संपूर्ण आता युरोपियन संघामध्ये आहे. फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाली, इटली, पोलंड, ऑस्ट्रिया, युनायटेड किंगडम. तर हे संपूर्ण जे काही आहे ते म्हणजे युरोपियन संघाचे झालेले आहे. युरोपियन युनियन म्हणजेच युरोपियन महासंघ याचे काम कसे चालते. तर हा जो काही तुमच्याकडे समोर बॉक्स दिसत आहे हिरव्या कलरचा, तर हा हिरव्या कलरमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. युरोपियन आयोग. आता युरोपियन आयोग म्हणजे असा आयोग असतो की त्यामध्ये युरोपियनचा कार्यकारी नोकरशाही असतात. युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यांचे प्रस्ताव सुचवतात. म्हणजे ह्या आयोग काय करतात, एक नवीन कायद्याचे प्रस्ताव सुचवतात आणि हे प्रस्ताव कुठं जातात, युरोपियन संसदकडे. युरोपियन संसदमध्ये एकूण प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे 751 सदस्य 5 वर्षासाठी निवडले जातात. जसं आपल्या भारतामध्ये आता 445 सदस्य मिळून कोण निवडले जाते, पंतप्रधान निवडले जाते. तर तशाच पद्धतीने संपूर्ण युरोपियन संघ आहे, जे आपण आतापर्यंत संपूर्ण जे काही राष्ट्र बघितले आहे त्या युरोपियन संघामध्ये एक संसद असते आणि त्या संसदामध्ये 771 सदस्य आहे. आणि ते 771 सदस्य एका 5 वर्षाच्या कार्यकालासाठी नियुक्त केले जाते. जसं आपल्या लोकसभेचं चुनाव निवडणूक होतात, त्यामध्ये
445 एकूण भारतामध्ये निवडल्या जातात आणि 445मधून 545 जे काही सदस्य असतात त्या 545मधून एका व्यक्तीला काय म्हणून नियुक्त केले जाते, प्रधानमंत्री म्हणून नियुक्त केले जाते. तर सेम तशाच युरोपियन संघामध्ये सुद्धा असतात की त्याच युरोपियन युनियनमधला एक महासंचालक असतो आणि त्यालाच या 771 सदस्यामधून नियुक्त केला जातो. तर त्यालाच म्हणतात युरोपियन संघ. आणि युरोपियन संघामधले असलेले हे संपूर्ण राष्ट्र आहे जे तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. तर आणखी पाहूया युरोपियन संसद 751. ठीक आहे, हे बघ. आता त्यानंतर पाहूया युरोपियन परिषद. युरोपियन परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष. हे लक्षात ठेवा की युरोपियन परिषदेच्या रचनेमध्ये जेवढे पण काही सदस्य राष्ट्र जे आपल्या चित्रामध्ये दिसत आहे, जर्मनी, पोलंड, फ्रान्स, स्पेन, या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान. आता राष्ट्राध्यक्ष कुठचे आहे? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. ठीक आहे. भारताचे राष्ट्राध्यक्ष आहे का? नाही, भारताचे पंतप्रधान आहे. भारताचे कार्यकारी काम कोण करतात? पंतप्रधान करतात. तर अमेरिकेचे कार्यकारी काम कोण करतात? राष्ट्रपती करतात. तर त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये सुद्धा पंतप्रधान काम करतात आणि ब्रिटनमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये हे काम प्रधानमंत्री करतात. ठीक आहे. फ्रान्समध्ये सुद्धा प्रधानमंत्री करतात. UK मध्ये सुद्धा प्रधानमंत्री, UKच म्हणजे इंग्लंड. ठीक आहे. आणि परराष्ट्रमंत्री. तर हे संपूर्ण सदस्य त्या परिषदेचा भाग असतात. ओव्हरऑल जर विचार सांगितलं तुम्हाला, युरोपियन न्यायालय हे संपूर्ण युरोपियन बाबत विचार केलेला आहे. म्हणजे युरोपियन म्हणजे याची जे काही म्हणजे याचा जो काही नियम असतील तर ते संपूर्ण फक्त युरोपियन युनियनमध्येच लागू होतील. म्हणजे समजा जर एखादा जर्मनीमधील कोणत्या व्यक्तीला कोणतं काही प्रॉब्लेम्स असेल तर तो काय करतील? युरोपियन न्यायालयाकडे चालतील. युरोपियन न्यायालय कुठचाही या संपूर्ण म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये असलेले संपूर्ण राष्ट्राचे प्रश्न कोण सोडवते? युरोपियन न्यायालय. ठीक आहे. युरोपियन न्यायालय युरोपियन युनियनमधल्या कायद्यांचा आणि करारांच्या अर्थ लावणे, निवाडा करणे आणि कार्य पार पाडणे. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते. म्हणजे हे फक्त सदस्य देशांनाच लागू आहे, जेवढे पण या युरोपियन युनियनमधले सदस्य देश आहे. याच्या व्यतिरिक्त लागू होतील का? समजा भारतामध्ये एखाद्याने चोरी केली तर त्या चोरी करणाऱ्याच्या आरोपावरून युरोपियन युनियन सजा देतील का? नाही. त्या चोरी करणाऱ्याला भारत सरकार एक प्रकारचं त्या कायद्यानुसार त्यांना सजा देण्याचा अधिकार आहे. म्हणजे भारतामध्ये एखाद्या व्यक्तीने चोरी केल्यानंतर तो युरोपियन युनियनकडे दाद मागेल का माझ्या घरून चोरी झालेली आहे म्हणून? माझ्या घरून चोरी झालेली आहे तर याला दाद मागायचं म्हणजे तो जिल्हा न्यायालयाकडे जाऊ शकतो किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो, कारण की त्याच्या मूलभूत हक्कावर गदा झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या क्षेत्राशी असलेले नियम आहेत तो त्या क्षेत्राशी यूज केले जाते. आता तुम्ही न्यूज बघितली असेल की भारतामधून विजय माल्या नावाचा व्यक्ती, तुम्ही ऐकलं असेल, किंगफिशरचा मालक विजय माल्या हा भारत सोडून गेलेला आहे. भारत सोडून तो कुठेही गेला आणि त्या देशामध्ये जर तो रहिवासी असेल तर भारताचं जे काही अधिकार क्षेत्र ते संपून जाते. म्हणजे भारताला एकतर मग त्या व्यक्तीने भारतात परत आला तरच तो भारत त्या व्यक्तीला पकडू शकतो, अन्यथा त्या व्यक्तीला पकडू शकत नाही. आता जोपर्यंत विजय माल्या भारतामध्ये येत नाही तोपर्यंत भारत सरकार विजय माल्याचं काहीही वाईट करू शकत नाही. कारण की आज जर समजा तो अमेरिकेमध्ये जर स्थायिक असेल तर अमेरिकेची म्हणजे जे काही आता जो काही विजय माल्या आहे तर ते अमेरिकेची मालमत्ता झालेली आहे. किंवा इंग्लंडमध्ये असेल तर इंग्लंडमधची सरकार ते जे काही बघेल ते बघेल. म्हणजे भारत सरकारने इंग्लंड सरकारला जर आदेश दिला की आम्हाला विजय माल्या सोपवा, तर हे निर्णय कोण घेतील? इंग्लंड सरकार घेतील किंवा अमेरिका सरकार घेतील की आम्हाला विजय माल्याला तुमच्याकडे पाठवायचं किंवा नाही. ठीक आहे. आता हे तुम्हाला समजलं आहे. त्यानंतरची संघटना आहे सार्कबाबत विचार केला तर संपूर्ण जे काही भारताची वेळा घालणारे देश आहे, समजा हा भारत देश आहे, फक्त चीन सोडला तर. ठीक आहे. भारताला आता वेळा घालणारे, भारतात तुम्ही नकाशा बघितला असाल, तुमच्यासमोर नकाशा आहे. भारताच्या वर आहे नेपाळ, त्याच्या बाजूला आहे भूतान, त्याच्या बाजूला आहे म्यानमार, त्याच्या खाली आहे बांगलादेश, त्याच्या खाली आपल्या सर्वात म्हणजे दक्षिणेच्या टोकाला लागलेला श्रीलंका आहे. आणि हे संपूर्ण देश सार्क
देशाचे सदस्य देश आहे. ठीक आहे. यामध्ये काही 1993 साप्टा करार करण्यात आला होता. साप्टा म्हणजे आता तुम्हाला मी पहिले सांगितलेलं आहे की एका राष्ट्रामधून दुसऱ्या राष्ट्रामध्ये जर कोणत्या प्रकारचा व्यापारिक व्यवहार करायचा असला तर ते एकमेकांशी सवलत देत असते. म्हणजे समजा जर एका देशाने दुसऱ्या देशामध्ये कोणत्या वस्तूची जर आयात केली आणि दुसऱ्या वस्तूची जर निर्यात केली तर ते एकमेकांना केलेली सवलत म्हणजेच त्याला अशा प्रकारचा साप्टा करार असतात. तर हे संपूर्ण करार असतात. आता हे काही संघटना देण्यात आलेल्या आहे. बिमस्टेक, या बिमस्टेकमध्ये सुद्धा आता बिमस्टेकचं लॉंग फॉर्म काय असतील, बे ऑफ बेंगॉल अशा बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह ऑफ मल्टी सेक्टर टेक्नॉलॉजी अँड इकॉनॉमिक ऑफ कोऑपरेशन्स. ठीक आहे. हे त्याचं लाँग फॉर्म आहे. परंतु या लाँग फॉर्मवरून या देशाची सुद्धा आपल्याला गणना केली जाते. जसं बी फॉर बांगलादेश, आय फॉर इंडिया, एम फॉर म्यानमार, एस फॉर श्रीलंका, टी फॉर थायलंड, ई इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अशा प्रकारचे देश आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे ब्रिक्स. ब्रिक्स देशमध्ये आपल्या या ब्रिक्समध्ये याचा लाँग फॉर्म देण्यात आला आहे. बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया, सी फॉर चायना, एस फॉर साऊथ आफ्रिका. ब्रिक्स ही संघटना 2009 समाविष्ट करण्यात आली. जेव्हा ब्रिक्स संघटना समाविष्ट झाली होती त्यावेळेस त्या संघटनेचं नाव होतं ब्रिक. ठीक आहे. त्यावेळेस साऊथ आफ्रिका हे 2010 समाविष्ट झाले, त्यामुळे त्या संघटनेचं नाव झालं ब्रिक्स. ठीक आहे. त्यानंतरची पाहूया शांघाय सहकार्य संघटना. ही 2001 सुरू करण्यात आली चीनमध्ये. चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, तजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे संपूर्ण काही रशियालगतचे देश आहे. तर ते देशांनी मिळून SCO चे गठन करण्यात आले. त्यानंतर G20 ग्रुप 20 नाव ठेवले जाते. ठीक आहे. G20 म्हणजे जेवढे 20 देश या समिटमध्ये, म्हणजे हे जे काही G20 ही संघटना आहे, या संघटनेमध्ये 20 देश आहे आणि याची स्थापना जे काय आहे तर ते 2008 करण्यात आली होती आणि या परिषदेची सुरुवातच यावेळेस करण्यात आली होती. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या व्हिडिओचा शेवट झालेला आहे. म्हणजे हे संपूर्ण जे काही प्रकरण हे कंप्लीट झालेलं आहे. आता यानंतरचा जे नेक्स्ट व्हिडिओ राहतील तर त्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय पूर्ण करूया. ठीक आहे. म्हणजे तुमचा हा संपूर्ण प्रकरण हे एक प्रकारचं कंप्लीट होऊन जातील. मग त्यानंतर आपण सेकंड प्रकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या म्हणजे जागतिकीकरणाबाबत आपण अभ्यास करूया.